येत्या 1 एप्रिलपासून ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना रेल्वे प्रवासात सवलत मिळणार असून प्रवाशांचं लक्ष आता केंद्राच्या निर्णयाकडे लागलं आहे। कोरोना काळात सन 2020 मध्ये बंद करण्यात आलेली रेल्वे तिकिटातील ज्येष्ठ नागरिकांची सवलत पुन्हा सुरू करण्याबाबत हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे। मिळालेल्या माहितीनुसार 1 एप्रिलपासून या सवलतीची अंमलबजावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या निर्णयानुसार 60 वर्षांवरील पुरुष, 58 वर्षांवरील महिलांना आणि तृतीयपंथी प्रवाशांना सवलत मिळू शकते। त्यामुळे प्रवाशांमध्ये उत्सुकतेचं वातावरण असून अंतिम निर्णयाची प्रतीक्षा लागली आहे। त्यावेळी या सवलतीमुळे रेल्वेवर दरवर्षी सुमारे 1.5 ते 2,000 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडत असल्याचं कारण सांगण्यात आलं होतं। ही सवलत प्रामुख्यानं स्लीपर आणि 3 टियर AC या श्रेणीतील तिकिटांवर लागू करण्याचा विचार असल्याचं सूत्रांनी सांगितलं। मात्र या संदर्भात अद्याप केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नसून सोलापूर रेल्वे प्रशासनालाही कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नाहीत। सूत्रांच्या माहितीनुसार अर्थ मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय यांच्यात या विषयावर सकारात्मक चर्चा सुरू असून नव्या स्वरूपात सवलत लागू करण्याचा विचार सुरू आहे। सवलतीचा टक्का 25 ते 50% असू शकतो। सुमारे 3,000 रुपयांचं तिकीट काही वेळा जवळपास अर्ध्या दरात मिळू शकतं अशीही शक्यता आहे। दरम्यान प्रीमियम आणि लक्झरी श्रेणीतील रेल्वेगाड्यांमध्ये मात्र पूर्ण भाडं आकारलं जाण्याची शक्यता आहे। तसंच तिकीट बुक करताना वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा पॅन कार्ड सादर करणं आवश्यक राहणार आहे। प्रस्तावित सवलतींचा आढावा याप्रमाणे: 60 वर्षांवरील पुरुष तिकीट दरात 40% सूट, 58 वर्षांवरील महिला तिकीट दरात 50% सूट, महिला आणि तृतीयपंथी तिकीट दरात 50% सूट। ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना रेल्वे प्रवासात सवलत देण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। मात्र या संदर्भात वरिष्ठ स्तरावरून अद्याप कोणतेही अधिकृत निर्देश प्राप्त झालेले नाहीत अशी माहिती मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे वरिष्ठ मंडल प्रबंधक जयदीप प्रदक्षिणे यांनी दिली।